पालकमंत्री पदाचं वाटप झाल्यावर महायुतीमध्ये आता नाराजीचे वारे वाहत आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आलंय। भरत गोगावलेंची पालकमंत्रीपदाची संधी हुकली आहे, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, गुलाबराव पाटील या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीचे सूर आळवलेले आहेत। एकनाथ शिंदे हे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी आता चर्चा करणार आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत याबद्दल बोलायला। सूरज, पालकमंत्री पदावरून आता महायुतीमध्ये बिनसल्याचं पाहायला मिळते, काहीशा कुरबुरी होत आहेत, काय अपडेट्स आहेत याबद्दल? नक्कीच पालकमंत्री पदावरनं आता महायुतीत जी मिठाचा खडा पडायचा म्हटलं तर तसंच झालेलं आहे। कुठेतरी ठिणगी उडालेली आहे आणि यावरनं वाद पाहायला मिळतोय। रायगडच्या पालकमंत्री पदावरती भरत गोगावले यांनी दावा केला होता, 6च्या 6 आमदार माझ्या सोबत आहे असं वक्तव्य देखील केलं होतं आणि 100% दावा करणार हे देखील त्यांनी म्हटलं होतं। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय काल पालकमंत्री पदाची यादी जशी जाहीर होतात त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना पालकमंत्री बनवण्यात आलं होतं, त्यावरनं कुठेतरी भरत गोगावले नाराज आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय की दादा भुसे यांना देखील पालकमंत्रीपद जे नाशिकचं होतं ते देण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे आता स्पष्ट प्रतिक्रिया या शिवसेना नेत्यांच्या येताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये देखील हसन मुश्रीफ हे त्या ठिकाणचे पाहिलं तर ज्येष्ठ नेते होते आणि त्यांना तिथे कोल्हापूरमध्ये अपेक्षित होतं पालकमंत्री, मात्र त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना आणि माधुरी मिसाळ यांना संधी देण्यात आल्यामुळे तिकडे राष्ट्रवादीत देखील नाराजी आता पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच या नाराजी नाट्याचा शेवट काय होतो महायुतीत हे पाहणं महत्वाचं आहे आणि कशी मनधरणी केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे अनेक नेते हे महायुतीत सध्या पालकमंत्री पद व्यवस्थित न मिळाल्यामुळे कुठेतरी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। अश्विन, सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा पालकमंत्री पदावरून थोड्याशा कुरबुरी आता समोर येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।